श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. माझा प्रवास या व्हिडिओ सिरीजच्या अंतर्गत आपण माझ्या आध्यात्मिक प्रवासाविषयक आजवर ऐकत आला आहात. आजच्या या व्हिडिओच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाच्या तीर्थस्थळाला भेट दिल्याचं वर्णन आपण ऐकणार आहात. माझ्या आध्यात्मिक प्रवासातील हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे ज्ञात आहे की स्वप्नांच्या माध्यमातून सप्तर्षी किंवा गुरुमंडळाकडून काही आदेश प्राप्त होतात आणि या जीवाला तिथे जाण्यासाठी सांगण्यात येतं. अशाच प्रकारे एक स्वप्न मला पडलं होतं आणि त्या स्वप्नाचा अर्थ सप्तर्षींकडून समजून घेत असताना ज्या एका तीर्थाला भेट देण्याची आज्ञा करण्यात आली होती ते तीर्थ म्हणजे श्री भद्राचलम. या ठिकाणी श्री रामरायांचं मंदिर आहे आणि म्हणूनच या भागाला, या परिसराला दक्षिण अयोध्या देखील म्हटलं जातं. गोदावरीच्या काठावर असलेलं हे अतिशय भव्य आणि पुरातन असं राम मंदिर आहे. या राम मंदिराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील श्रीरामरायांच्या विग्रहाला वैकुंठ राम असं म्हटलं जातं. आणि या मंदिराचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे जो श्रीरामरायांचा विग्रह आहे तो उर्वरित भारतामध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. श्री रामराय, श्री लक्ष्मण आणि श्री सीतामाई असे तिघे उभे आहेत आणि त्यांच्या पायाशी श्री हनुमंतराय बसलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण सामान्यपणे श्रीरामरायांचा विग्रह पाहतो. मात्र येथील विग्रह म्हणजे मूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या विग्रहाला स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहत असताना, अनुभवत असताना जे काही तरंग मनामध्ये निर्माण होतात, जी काही स्पंदनं उमटतात ती मी आपल्याला शब्दात सांगू शकत नाही. साधारण 1.5 पुरुष उंची असलेल्या मूर्तीच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं श्रीरामराय, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमंतराय यांचं दर्शन घडतं. इथे श्रीरामराय आणि सीतामाई हे अतिशय वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे दर्शन मला असं वाटतं भारतामध्ये एकमेव भद्राचलम या ठिकाणीच होतं. श्रीरामरायांच्या डाव्या मांडीवर सीतामाई ह्या आसनस्थ आहेत. आपल्या प्रिय पत्नीला श्रीरामरायांनी आपल्या मांडीवर स्थान दिलेलं आहे. दोघांमध्ये असलेलं अद्वैत प्रेमाची परिसीमा पुरुषोत्तम रामाच्या स्वरूपामध्ये आपल्याला जर अशा पद्धतीनं पाहायला मिळत असेल तर पती पत्नी या नात्यामधील असलेलं पावित्र्य इथे साक्षात परमेश्वरानं अधोरेखित केलेलं आहे हे आपल्या नकळतपणे लक्षात येतं. या मूर्तीचं प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांनी दर्शन घेणं ही वेगळी पर्वणी आहे. या प्रवासामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या त्याच्या संदर्भामध्ये तपशील मला सांगावेसे वाटतात. मात्र तत्पूर्वी जे स्वप्न पडलं होतं त्याच्या संदर्भामध्ये सांगणं अपरिहार्य आहे. सन 2018 मध्ये मला अतिशय विलक्षण स्वप्न पडलं होतं आणि हा नुकताच माझ्या आध्यात्मिक प्रवासाचा सुरुवातीचा टप्पा होता. सद्गुरू कृपेनं सप्तर्षींचं मार्गदर्शन उपलब्ध असल्यामुळे पडलेल्या स्वप्नाविषयक मी त्यांना विचारलं आणि त्यांनी जो आदेश दिला तो आदेश मी आजही पाळते आहे. रात्री झोपल्यानंतर या जीवाला जी काही स्वप्न पडतील आणि सकाळी उठल्यानंतर त्यातली जी काही आठवतील त्या सगळ्या स्वप्नांना तपशीलवार एका वहीमध्ये लिहून ठेवण्याचा तो आदेश होता. आजही त्या आदेशाचं मी तंतोतंत पालन करते आहे. 2021 मध्ये मला एक स्वप्न पडलं होतं त्याची नोंदही या वहीमध्ये आहे आणि त्या स्वप्नाचा थेट संबंध भद्राचलम येथील या दर्शनाशी आहे. स्वप्नामध्ये मी पाहिलं की तुडुंब भरलेल्या नदीमध्ये मी स्नानासाठी उतरले आहे आणि डुबकी मारल्यानंतर माझ्या हाताला काहीतरी लागलेलं आहे. जे काही हातामध्ये आलं ते पाहण्याचा मी प्रयत्न केला असता काहीतरी आपल्याला मौल्यवान रत्न किंवा खडा असं काहीतरी सापडला आहे असा भास मला प्रथमदर्शनी झाला आणि तो खडा हातामध्ये घेऊन वर खाली पाहत असताना अचानक मला जाग आली. अर्थात स्वप्न जागेपणी सुद्धा मला स्वच्छपणे आठवत होतं आणि म्हणूनच या स्वप्नाविषयक काही संकेत आहेत का हे जाणून घेण्यासाठी ज्यावेळेला सप्तर्षींचं मार्गदर्शन घेण्यात आलं त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं ते अक्षरशः थक्क करणारं होतं. मी माझाच एक गतजन्म स्वप्नाच्या माध्यमातून पाहत होते. गतजन्मातील फक्त एका घटनेचा पुसटसा संदर्भ या स्वप्नामध्ये आहे. मात्र सप्तर्षींच्या मार्गदर्शनामध्ये तो गतजन्मच समोर उलगडण्यात आला होता. गतजन्मामध्ये भद्राचलम येथील श्रीरामरायांच्या मंदिरामध्ये मुख्य पुजाऱ्याचं काम म्हणून मी एका ब्राह्मण पुरुषाच्या स्वरूपामध्ये जन्म व्यतीत केलेला आहे. या जन्मामध्ये गोदावरीमध्ये ब्रह्ममुहूर्तावर रोज स्नान करण्याचा माझा परिपाठ होता. स्नान करून झाल्यानंतर नित्य नियमाप्रमाणे मंदिरातील रामरायांच्या सेवेमध्ये माझा दिनक्रम सुरळीतपणे पार पडत असे. अनेक वर्षांचा हा माझा नित्यक्रम अखंडपणे चालू होता आणि अशातच एके दिवशी स्नान करत असताना गोदावरीमधून बाहेर पडल्यानंतर मला अचानक एक वेगळ्या प्रकारची सिद्धी प्राप्त झाली. या सिद्धीच्या अन्वये त्या ब्राह्मणाच्या समोर जी कोणी व्यक्ती येत असे त्या व्यक्तीच्या भूतकाळाविषयक,
वर्तमानाविषयक आणि भविष्यातील घडामोडींविषयक एक स्वच्छ कल्पना त्या ब्राह्मणाला आपोआप येत असे. आपल्याला प्राप्त झालेल्या या विद्येचा उपयोग त्या सद्गृहस्थानं इतरांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायला सुरुवात केली. अर्थात त्या ब्राह्मणाच्या या सिद्धीविषयक उत्तरोत्तर अनेक लोकांना माहिती पडायला लागलं आणि अनेक व्यक्ती आपल्या प्रापंचिक प्रश्नांना घेऊन त्यांच्या समोर येऊन बसू लागल्या. पुढे पुढे आपल्या प्रश्नामधून मुक्तता केल्यामुळे त्या ब्राह्मण गृहस्थाला निरनिराळ्या स्वरूपाच्या भेटी, धन, धान्य, इतर वस्तू ह्या मिळू लागल्या. मानवी स्वभावाचा जो एक दुर्गुण आहे, त्या दुर्गुणाला हा सद्गृहस्थ देखील बळी पडला. आपल्याकडे लोक होऊन आणून देत आहेत, स्वतःहून आपल्याला भेटवस्तू देत आहेत, हे स्वीकारता स्वीकारता त्याला आपल्या विद्येच्या प्रती असलेल्या आपल्या नैतिकतेविषयकच विसर पडायला सुरुवात झाली. धनाच्या बरोबरच समोर येणाऱ्या लावण्यवती स्त्रियांच्या संदर्भामध्ये या ब्राह्मणाच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली आणि पुढे त्याचं स्खलन होत गेलं. एक वेळ अशी आली की त्या ब्राह्मणाला गोदावरीच्या माध्यमातून जी सिद्धी प्राप्त झाली होती, जी विद्या आली होती, ती विद्याच गायब झाली, नाहीशी झाली आणि तो जे सांगत असे अगदी त्याच्या विपरीत घटना घडू लागल्या. अर्थात आधीच्या पुण्याईवर तो हे काम पुढे रेटत राहिला. सप्तर्षींच्या माध्यमातून एका स्वप्नाच्या निमित्ताने माझ्याच एका गतजन्माचा जो काही उलगडा त्यांनी समोर मांडला होता, तो ऐकत असताना माझी देखील मती कुंठित झाली होती. माझा सगळा धीर एकवटून मी त्यांना विचारलं की आता पुढे काय. यावर सप्तर्षींनी मार्गदर्शन केलं. आता स्वतः व्यक्तिशः भद्राचलम इथे जायचं. गोदावरीमध्ये पहाटे ब्रह्ममुहूर्तावर डुबकी मारायची आणि मग श्रीरामरायांचं दर्शन घ्यायचं. त्याच आज्ञेचं पालन म्हणून मी आणि विश्वनाथ भद्राचलम येथे जायला निघालो होतो. आम्ही हैदराबादवरून भद्राचलमच्या दिशेने जात असताना मधल्या एका टप्प्यामध्ये घनदाट जंगल आम्हाला आढळून आलं. आम्ही त्या ड्रायव्हरला या जंगलाविषयी विचारल्यानंतर त्यानं जी माहिती सांगितली ती अतिशय रंजक आणि कानांवर विश्वास ठेवावा की नाही अशा प्रकारची होती. त्यानं हे सांगितलं की हे जंगल अतिशय पवित्र आहे. या जंगलामध्ये काही अशी झाडं आहेत की तिथे श्रीरामरायांचे परमप्रिय भक्त श्री हनुमंतराय यांचा आकार त्या झाडाच्या पानांमध्ये आपल्याला दिसून येतो. आम्ही हे सगळं स्तिमित होऊन ऐकत होतो आणि गाडी भद्राचलमच्या दिशेनं धावत होती. हैदराबाद ते भद्राचलम हे अंतर जवळपास 300-350 किलोमीटरचं आहे. त्यामुळे आम्हाला तिथे पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. तिथे पोहोचल्यानंतर भक्तनिवासामध्ये आमची राहण्याची सोय झाली. आमच्या नियोजनानुसार आम्ही 3-3:15 वाजता उठून गोदावरीच्या दिशेनं जायला निघालो. आमच्या ड्रायव्हरनं गाडी अगदी गोदावरीच्या काठावरती आणून थांबवली. तिथून खाली उतरायला पायऱ्या होत्या. नदीच्या प्रवाहामध्ये आमच्यासारखीच पहाटे स्नान करणारी काही मंडळी आधीच उतरलेली होती. आम्ही दोघांनीही तिथे व्यवस्थित स्नान केलं, डुबकी मारली आणि पुन्हा आम्ही जिथे राहिलो होतो त्या ठिकाणी आलो. मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी उघडण्यासाठी अजून काही अवकाश होता. त्यामुळे भक्त निवासमध्ये जाऊन थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही दर्शनाच्या वेळेपर्यंत पुन्हा राम मंदिरात आलो. राम मंदिरामध्ये प्रवेश करताच दर्शन रांगेमध्ये जाण्यासाठी सांगण्यात आलं. आम्ही आमचा वेळ वाचावा म्हणून तिथला दर्शनासाठीचा पास काढला आणि त्या रांगेमध्ये गेलो. रांग जसजशी मंदिराच्या दिशेनं सरकत होती तसं माझ्या मनामध्ये एक वेगळी अस्वस्थता, एक वेगळं कुतूहल, अशी संमिश्र भावना निर्माण झाली होती. गतजन्मातील आपल्या कृत्याचा जो काही पाढा सप्तर्षींनी आपल्यासमोर वाचला होता तोही मध्ये मध्ये मला आठवत होता. एकीकडे मनात थोडंसं खजील झाल्यासारखं वाटायचं, मात्र दुसरीकडे आपल्यावरती खरंच किती गुरुकृपा आहे. आपल्या गतजन्मातल्या चुकांना सुद्धा कशा पद्धतीनं सुधारण्यासाठी आपल्याला संधी मिळते असे भावही दाटून येत होते. रांग हळूहळू पुढे सरकत होती. ज्या क्षणी मी आणि विश्वनाथ आतमध्ये प्रवेश करणार तोच आतल्या 2 माणसांनी मंदिराचं मुख्यद्वार लावून घेतलं. भलं मोठं द्वार बंद होत असताना जो खाडकन आवाज झाला त्यानं मनामध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली होती तिच्यामध्ये अधिकच भर पडली. काय आपलं दुर्दैव, आपण अगदी पायरीपर्यंत पोहोचलोय आणि देवानं आपलं दारच लावून घेतलं. अशा नाना प्रकारचे विचार मनामध्ये आले आणि टचकन माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या मनामध्ये जो काही कल्लोळ, जो काही विचारांचा तांडव चालू होता त्या क्षणी मला इतकं असहाय, इतकं टाकून दिल्यासारखं वाटत होतं की जे मी आपल्याला आत्ता सांगू शकत नाही. काही वेळ त्याच अस्वस्थतेमध्ये गेला आणि अचानक मंदिराच्या आतल्या भागातून मंगलवाद्यांचे ध्वनी कानांवरती पडायला लागले. उत्तरोत्तर त्या ध्वनींची जी लय आहे, तिची गती आणि वाद्यांचा जो आवाज आहे तो वाढत होता आणि त्याच क्षणी तो बंद झालेला दरवाजा अचानक उघडण्यात आला. समोर हातामध्ये पलिते घेतलेले मंदिराचे सेवेकरी होते आणि त्याच्या मागे मंगलवाद्य वाजवत वाद्यवृंद येत होता. त्या वाद्यवृंदाच्या मागच्या बाजूला पालखीमध्ये
उत्सव मूर्ती श्री रामराय फुलांमध्ये आसनस्थ झालेले होते. मुख्यद्वारातून बाहेर पडत असताना त्यांचं जे रूप मी माझ्या डोळ्यामध्ये साठवलं ते आताही या क्षणी माझ्यासमोर जसंच्या तसं उभं आहे. आपल्या बाबतीत जे घडतं त्याच्याविषयक आपल्याला कधी-कधी खूप वाईट वाटतं. मात्र त्याच घटनेची दुसरी एक सोनेरी किनार असलेली बाजू असते, हे आपल्या लक्षात येत नाही. कधी-कधी असे अनुभव अलगदपणे भगवंत आपल्या ओंजळीमध्ये टाकतो. श्रीरामरायांच्या उत्सव मूर्तीचं पालखीमध्ये बसून समोर येऊन झालेलं दर्शन हा एक दिव्य अनुभूती देणारा आशीर्वाद आहे, असं मी मानते. श्रीरामप्रभू पालखीमध्ये बसून जी मंदिर प्रदक्षिणा घालत होते, त्या प्रदक्षिणेदरम्यान त्यांनी जे दर्शन दिलं ते केवळ अवर्णनीय. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला उत्सव मूर्ती पुन्हा मंदिरामध्ये स्थानापन्न झाली, त्यावेळेला आम्हाला भक्त मंडळींना दर्शन रांगेनं पुढं सोडण्यात आलं. खरं तर सर्वसामान्यपणे दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये मुख्य विग्रहाच्या अगदी जवळ आपल्याला जाता येत नाही. गर्भगृहापासून साधारण 15-20 फुटांवरून आपल्याला दुरूनच दर्शन घ्यावं लागतं. मात्र भद्राचलम येथील श्रीरामरायांचं जे दर्शन आहे ते अगदी आपल्या डोळ्यासमोर 5 फुटांवरून आपल्याला घेता येतं. मुळातच 1.5-2 पुरुष उंचीची श्रीरामरायांची मूर्ती आहे. श्री विष्णू स्वरूपामध्ये श्रीरामरायांचं हे रूप आहे, त्यामुळे यांना श्री वैकुंठ राम असं देखील म्हटलं जातं. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य येथील गर्भगृहामध्ये मी पाहिलं. कदाचित संपूर्ण भारतामध्ये असं एकमेव याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. ते म्हणजे श्रीरामरायांच्या डाव्या मांडीवर सीतामाई आसनस्थ आहेत. एकपत्नी एकवचनी श्रीरामप्रभू आपल्या प्रिय पत्नीला आपल्या मांडीवर घेऊन बसलेले आहेत आणि त्या स्थितीमध्ये भक्तजनांना आशीर्वाद देण्यासाठी ते दोघेही तत्पर आहेत. हे आपल्या डोळ्यांनी इतक्या जवळून पाहणं ही विलक्षण अनुभूती आहे. सुदैवानं मंदिर परिसरामध्ये फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे त्या रूपाचं मनसोक्त दर्शन घेता आलं. अतिशय सुंदर दक्षिण भारतीय पद्धतीनं त्यांची वस्त्र अलंकार पूजा करण्यात आली होती. सगळीकडे फुलांचा दरवळ होता आणि लक्ष फक्त श्रीरामप्रभू आणि सीतामाई यांच्या चेहऱ्यावरती होतं. शेजारीच आपल्याला श्री हनुमंतराय आणि श्री लक्ष्मण यांचं देखील दर्शन होतं. गाभाऱ्याच्या अगदी जवळ जाऊन ज्यावेळेला मी हे दर्शन घेत होते, त्यावेळेला स्पंदन स्वरूपामध्ये या शरीराच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये जे काही बदल झाले ते मला देखील कळलेले नाहीत. मात्र निश्चितपणे मी सांगते, भद्राचलमच्या श्रीरामरायांचं दर्शन आणि गोदावरीचं तीर्थस्नान झाल्यानंतर एकूणच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे बदलला. आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं आहे, जे काही आपण अनुभवतो आहे, ते सगळं आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे होतं आहे, हे पुन्हा एकदा या प्रसंगाच्या निमित्तानं अधोरेखित झालं. मनसोक्त दर्शन घेऊन आम्ही मंदिर परिसर फिरून थोडा वेळ तिथेच बसलो. मात्र पुढे आता परत पुण्याला यायची घाई होती. हैदराबादला पोहोचून आता पुन्हा शताब्दीनं आम्हाला पुण्याच्या दिशेनं प्रवास सुरू करायचा होता. मात्र सकाळच्या श्रीरामरायांच्या पालखी प्रदक्षिणेच्या दरम्यान जो काही वेळ मंदिर परिसरामध्ये वाट पाहण्यात गेला होता, त्यामुळे आता कुठेही न थांबता थेट हैदराबादच्या दिशेनं जाणं क्रमप्राप्त होतं. मात्र एवढं करूनही आपल्याला शताब्दीच्या वेळेपर्यंत पोहोचता येईल की नाही याची शाश्वतीच राहिली नाही. प्रवासामध्ये मध्ये जिथे कुठे ट्रॅफिक लागत होतं तिथे आपोआप आमची गती कमी होत होती. येताना संध्याकाळची वेळ होती आणि नंतर काही प्रवास हा रात्रीच्या वेळेत झाला होता, त्यामुळे रस्त्यावरची रहदारी ही तुलनेनं तुरळक होती. मात्र आता इथं दिवसा आम्ही प्रवास करत होतो त्यावेळेला लक्षात येत होतं की रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी आहे. जंगल परिसराचा वनाचा जो पट्टा गेला होता त्या पट्ट्यामध्ये वनांमधील लाकडं वाहून नेणारे मोठमोठे ट्रक अधेमध्ये आडवे येत होते, त्यामुळे वाहनाची गती ही फारच कमी होत होती. अर्थात आता काही आपल्याला शताब्दी सापडणार नाही या विचारापर्यंत आम्ही आलो होतो. पुण्याला पोहोचायचं कसं? समजा ही शताब्दी जर आपली चुकली तर पुढे काय? हा विचार मनामध्ये येऊन गेला. लगेचच दुसऱ्या कुठल्या ट्रेनचं तिकीट मिळतं आहे का हे पाहण्याचा विश्वनाथने प्रयत्न केला. मात्र सगळ्या गाड्यांचा चार्ट जो आहे तो आधीच तयार झालेला होता, त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी जी काही ट्रेन असेल ती दुसऱ्या दिवशीचीच मिळेल असं चित्र निर्माण झालं. मात्र आम्हाला एकही दिवस थांबता येणं शक्य नव्हतं. घरी लहान मूल आणि वृद्ध मातापिता यांची जबाबदारी सर्वतोपरी आमच्यावरती होती, त्यामुळे वेळ न दवडता पुण्याला कसं जायचं या विचारामध्ये आम्ही दोघेही शांत होतो. विश्वनाथने तातडीनं आत्ता लगेच पुण्याला जाण्यासाठी कुठलं विमान उपलब्ध होतं आहे का, त्याचं तिकीट मिळतं आहे का हे पाहायला सुरुवात केली. सुदैवानं संध्याकाळी 5:30 वाजताचं पुण्याला येणारं एक विमान आम्हाला उपलब्ध झालं आणि तातडीनं विश्वनाथनं ते बुकिंग करून टाकलं. मात्र तरी देखील आम्ही आमचा जो प्रवासाचा वेग आहे तो तसाच चालू ठेवला होता.
लवकरात लवकर हैदराबादला पोहोचायचं एवढंच आमच्या डोळ्यासमोर होतं. सुदैवानं गाडीचा ड्रायव्हरही खूप चांगला होता. त्यामुळे आम्ही कुठेही न थांबता हैदराबादच्या दिशेने धावत होतो. खरा नाट्यमय प्रसंग हा पुढे आहे. हैदराबाद शहराचा जो विमानतळ आहे तो शहरापासून बराच दूर अंतरावरती आहे. तिथून शहराकडे जाणारा, रेल्वे स्टेशनकडे जाणारा एक मार्ग आहे आणि सरळ गेलं की आपण थेट विमानतळावरती जाऊ शकतो. त्या पॉईंटवर गाडी आल्यानंतर ज्यावेळेला आम्ही पाहिलं की तिथून रेल्वे स्टेशन 20 मिनिटांच्या अंतरावरती आहे आणि शताब्दी सुटायला देखील 20 मिनिटांचा अवधी होता. आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि हसलो आणि गाडी विमानतळाच्या दिशेने गेली. विमानतळावरती सगळ्या सिक्युरिटी चेकिंगच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यानंतर मी विश्वनाथला म्हटलं, माझी चूक मला कळून आलेली आहे. येताना विमानाच्या प्रवासाविषयक जो काही नकारात्मक भाव माझ्या मनामध्ये निर्माण झाला होता, तो भाव कसा अयोग्य आहे हे माझं मलाच समजावं, याच्यासाठी गुरूंनी केलेली ही रचना होती असं मला वाटतं. इथून पुढे माझ्या आयुष्यामध्ये ज्याही काही अडचणी असतील किंवा सोयीसुविधा असतील, ज्या वाढून येतील, त्या गुरु आज्ञा, गुरु आदेश आहे, हे मी आता कानाला खडा लावून आजपासून मान्य करते, असं मी विश्वनाथला म्हटलं. भद्राचलम येथील श्री रामरायांच्या अद्भुत विग्रहाचं दर्शन, गोदावरीचं प्रचंड मोठं विस्तारलेलं पात्र पाहणं आणि त्याच्यामध्ये पहाटेच्या वेळेला स्नान करणं, गत जन्मामध्ये आपण ज्या परिसरामध्ये वावरलो तिथे ऋषींच्या आज्ञेनं पुन्हा एकदा जाता येणं, हे सगळं अद्वितीय, अवर्णनीय आहे. खरं तर आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यामध्ये अशा अद्वितीय, अविस्मरणीय घटना सातत्यानं घडत असतात. मात्र त्या घटनांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तेवढा सजग असा असत नाही. माझ्या आध्यात्मिक प्रवासामध्ये ज्या ज्या तीर्थस्थळांना, ज्या ज्या अद्वितीय ठिकाणांना मी भेटी दिलेल्या आहेत, निश्चितपणे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगू इच्छिते. त्या सगळ्या भेटी आणि ती सगळी दर्शनं हे गुरु आदेशाचं पालन या भावनेनंच होऊ शकलं. हे सगळं प्रत्यक्षात अनुभवत असताना आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा त्याचा अनुभव घेत असताना जी काही विलक्षण कृतज्ञता सद्गुरूंविषयी मनात दाटून आलेली आहे, त्या कृतज्ञ भावानेच आपल्या सगळ्यांचा आत्ता या क्षणी निरोप घेते. लवकरच भेटूयात पुन्हा एकदा माझ्या प्रवासाच्या एका वेगळ्या टप्प्यावर, एका वेगळ्या अनुभवासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.